नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रमाणेच आता काल मुंबईतल्या एका ठिकाणी अपघात घडलेला आहे। दुर्घटनेनंतर आरोपी मिहिर शहा फरार झालाय आणि आरोपीचे वडील शिंदे गटाचे नेते असल्याने यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत। मात्र अपघातावेळी परिस्थिती असलेल्या उपस्थित असलेल्या चालकाचा जबाब आणि सीसीटीव्ही फुटेज याबद्दल पोलीस कमालीची गुप्तता बाळगत असल्याचा आरोप देखील होतोय। पाहूयात हा रिपोर्ट। आज ती मोठी लोक आहे, त्या मोठ्या लोकांच्या पाठीमागे सगळी दुनिया आहे। सांगा गरिबांकडे कोण आहे सांगा। ती गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिची फरफडत नेली तिने। सीजी हाऊस ते तुम्ही सी लिंक बघा किती लांब आहे। काय त्या बाईची अवस्था झाली सांगा। 2 पोरं टाकून गेली। आमचं कमावलं कोण नाही। आमचा मच्छीचा धंदा आहे, आम्ही उदरनिर्वाह त्याच्यावर आहे। पुण्यानंतर मुंबईत देखील अजून एका बड्या बापाच्या भरधाव गाडीनं एका महिलेचा बळी घेतलाय। पुण्यामध्ये बिल्डर पुत्राचे राजकीय संबंध असल्याचा आरोप झाला आणि या घटनेत देखील आरोपी मिहिर शहाचे वडील राजेश शहा हे शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते निघाल्यानं तपासावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नेमका अपघात कसा घडला आणि त्यावरून आरोप काय होताय ते समजून घेऊया। रात्री 12:30च्या दरम्यान आरोपी मिहिर शहानं जुहूतल्या वाईस ग्लोबल या बारमध्ये दारूची पार्टी केली। रात्री 1:15च्या दरम्यान ते बारमधून बाहेर पडले तेव्हा मर्सिडीज गाडी होती। सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी मिहिर शहा त्याच गाडीनं गोरेगावच्या दिशेनं त्याच्या मैत्रिणीकडे गेला। तिथून त्यानं स्वतःची BMW गाडी घेत ड्रायव्हरला लॉंग ड्राईव्हवर जाण्यास सांगितलं। माहितीनुसार गोरेगाव ते क्रॉफर्ड मार्केट आणि पुढे मरीन ड्राईव्ह पर्यंत गाडी मिहिर शहाचा ड्रायव्हर चालवत होता। पुढे मिहिर शहानंच गाडी स्वतःकडे चालवायला घेतली। गाडी वरळीतल्या ऑस्ट्रिया मॉलजवळ असताना नाकवा दाम्पत्य मोटरसायकलनं विक्रीसाठी मासे घेऊन जात होतं। त्यांना आधी दोघेही जण बोनेटवर पडले। चालकानं ब्रेक दाबल्यानंतर पती गाडीच्या डाव्या बाजूला आणि पत्नी उजव्या चाकाच्या बाजूला आले। आरोपांनुसार त्यावेळी महिलेची साडी गाडीच्या चाकात अडकली होती। पतीनं चालकाला गाडी थांबव म्हणून आवाज दिला, मात्र पळून जाता यावा म्हणून चालकानं महिलेला देखील गाडी सकट काही किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं। अहो, सकाळी आमची गाडी येत होती तिकडनं, मी आणि माझी मिसेस बसलेलो 30 ते 35च्या स्पीडला एका कोपऱ्याने आम्ही चालत होतो। अचानक पाठीमागनं आला आणि धडकला आमच्या गाडीला। गाडीला धडकल्यावर आम्हाला समजलंच नाही काय झालं। आम्ही त्या बोनेटवर पडल्यावर मी त्याला हात मारला, थांब थांब थांब। त्यांनी पटकन ब्रेक मारल्यावर आम्ही दोघं जण खाली पडलो। तर मी डाव्या हाताला पडलो आणि तिला खेचणार तेवढ्यात त्यांनी ती गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिची फरफडत नेली तिने। सीजी हाऊस ते तुम्ही सी लिंक बघा किती लांब आहे। काय त्या बाईची अवस्था झाली सांगा। 2 पोरं टाकून गेली। आमचं कमावलं कोण नाही। आमचा मच्छीचा धंदा आहे, आम्ही उदरनिर्वाह त्याच्यावर आहे। त्या बाईच्या अंगावर कपडे नाही राहिले बोला। अपघातानंतर आरोपी वरळी सी लिंक मार्गे वांद्रेत पोहोचला। तिथं गाडी सोडून देत मिहिर शहा फरार झाला। वडील वगळता त्याचे कुटुंबीय देखील गायब आहेत। विशेष म्हणजे पोलिसांना गाडी मिळाली आहे, ड्रायव्हर देखील मिळालाय, मात्र मिहिर शहा पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार होण्यात यशस्वी झालाय। आरोपी मिहिर शहाच्या वडिलांचा वाळू पुरवठ्याचा व्यवसाय आहे। ते शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असल्यानं अपघातग्रस्त कारवर शिवसेनेचं चिन्ह देखील होतं। मात्र अपघातानंतर हे चिन्ह आणि नंबर प्लेट सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न झालाय। नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की पक्षाचा लोगो आता मला तुम्ही सांगताय म्हणून मला कळतंय की ते काढण्याचा प्रयत्न केला। याला राजकीय वळण देऊ नका असं आपलं स्पष्ट मत आहे। कारण एक लक्षात घ्या की ज्या व्यक्तीचा जीव जातोय ती व्यक्ती बिचारी त्याच्या कुटुंबावर काय बितलंय त्याचा विचार आपण करायला पाहिजे। आणि ज्या व्यक्तीकडून हे घडलेलं आहे त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे। या 2च गोष्टी याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे ज्यांनी केलंय त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे हे स्पष्ट मत आहे। त्याच्यामुळे इथे राजकीय पक्षाचा संबंध नाही। आज तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे तुम्ही बोलता, पण तुम्ही त्यांना सपोर्ट करता पाठीमागना। आम्हाला सपोर्ट करायला कोण असते हो सांगा। आता तुम्ही नाही ते येतात, प्रवक्ते येतात, ते भाषण करतात। त्याच्या घरचा मेला का त्याला समजेल काय असते ते।
तुम्ही सांगा आज ते मोठी लोक आहे, त्या मोठ्या लोकांच्या पाठीमागे सगळी दुनिया आहे. सांगा गरिबांकडे कोण आहे सांगा. आता तुम्ही सांगा त्यांनी त्याचे स्टिकर खोललं पक्षाचं, बघा जाऊन तिकडे आणि ते काच बघा, त्या काचेला तुम्ही परमिशन देता. सर्वसामान्याच्या कारण सिग्नलवर साधं झेब्रा क्रॉसिंग जरी केलं तरी वाहतूक विभाग दंड वसुलीसाठी HD क्वालिटीचा फोटो जनरेट करतं. पण या अपघातामध्ये CCTVच्या आधारे गाडी कोण चालवत होतं या प्रश्नावर पोलीस बोलायला तयार नाहीत. विशेष म्हणजे बारमधून बाहेर पडताना आरोपीनं जी वेगळी गाडी वापरली, ज्या फुटेजमध्ये ड्रायव्हरच्याच हाती गाडी आहे, ते CCTV फुटेज जारी केलं गेलं. मात्र जे आरोप मृत महिलेच्या पतीनं केले त्याची पुष्टी होईल असं कोणतंही फुटेज बाहेर आलं नाही. गाड़ी कौन चला रहा था? सीसीटीवी से फुटेज आपने अब तक, जैसा कि मैंने बताया, अभी सीसीटीवी फुटेज प्राप्त करने की और बाकी सभी कोशिश अपनी तरफ से चालू है. सर कितने किलोमीटर जानकारी मिली कि 3 किलोमीटर तक घसीटा गया? इसके बारे में सीसीटीवी फुटेज हम इकट्ठा कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन में सारी डिटेल सामने आएगी. सर क्या आपको अब तक किसी ने बताया कि गाड़ी कौन चला रहा था? मैंने जैसा आपको शुरू में बताया कि बाकी सारी चीजों के बारे में इन्वेस्टिगेशन चालू है. पुण्यामध्ये बिल्डर पुत्र अग्रवालच्या मुलाचं देखील पोलिसांनी फक्त 29 सेकंदाचं फुटेज जारी केलं, ज्यामध्ये तो दारू पितोय की नाही अशी शंका निर्माण होईल. या घटनेमध्ये सुद्धा बारमधून बाहेर पडल्यानंतरचं आणि ते सुद्धा दुसऱ्या कारचं CCTV फुटेज समोर आलंय. जर अपघाताचा तपास पारदर्शकपणे सुरू आहे तर सिग्नलवरच्या हाय डेफिनेशन कॅमेऱ्यांनी गाडी कोण चालवत होतं याचा सोक्षमोक्ष काही तासात होऊ शकतो. लगेच राजकीय रंग यायला मी देणार नाही. या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे. जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. सगळे एव्हिडन्स आहेत, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता राजकीय हस्तक्षेप नको याच्यात, ही सगळ्यांची अपेक्षा आहे. पळून जाण्याच्या नादात त्यांना फरफटत 3 किलोमीटरपर्यंत नेलं, 3-4 किलोमीटरपर्यंत नेलं आणि त्यांचा त्या फरफटण्यामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये खरं तर 302 इंटेन्शनली झालेली गोष्ट आहे. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्याचे फुटेज काही मिनिटात जारी झाले होते. मात्र आपल्याकडे बड्या बापांच्या अपघातांचं फुटेज कायम सिक्रेट का ठेवलं जातं हे अद्यापही एक कोडच आहे. एकनाथ शिंदे के लोग ऐसे फरार हो जाएंगे, एक दिन एकनाथ शिंदे भी फरार हो जाएगा. एक गुंडों की टोली सरकार चला रही है महाराष्ट्र में, और एकनाथ शिंदे क्या है पूरे देश को मालूम है, हमको भी मालूम है. अगर लॉ एंड ऑर्डर, पुलिस व्यवस्था, कानून उस राज्य में है तो मिहिर शाह को पकड़ लीजिए. उसका नाम शाह है, भूलो मत. शाह ये भाग जाने वाले लोग हैं क्राइम करके. त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही, वेगळा नियम नाही. जे होईल ते कायदेशीर होईल. कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल. परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.